नमस्कार मंडळी, आपण आलोय आता कोकणात आणि आपण आता दापोलीवरून हर्णे बंदराच्या दिशेने जात आहोत. या रोडवरच आपल्याला उजव्या बाजूला एक केशवराज मंदिराची कमान लागते. तर त्या रोडने आता आपण केशवराज स्वामी मंदिर पाहायला जात आहोत. इकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साग, नारळ व सुपारीची झाडे आहेत. रस्ता मात्र 2 गाड्या बसतील एवढाच आहे. एका ठिकाणी गाडी पार्क करून आपल्याला नारळ पोफळीच्या बागेतून मंदिराकडे प्रवास करावा लागतो. इथे भर दुपारी सुद्धा भरपूर सावली आपल्याला भेटते व सभोवतालचा परिसर सुद्धा खूपच आल्हाददायक वाटतो. श्रीदेव केशवराज मंदिर हे दापोली तालुक्यातील आसूद या निसर्गरम्य अशा गावात वसलेले अतिशय देखणे असे देवस्थान आहे. विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पांडवकालीन असून 5000 वर्षापूर्वी प्रत्यक्ष 5 पांडवांनीच याची बांधणी एका रात्रीमध्ये केलेली आहे असे म्हटले जाते. मित्रांनो, आम्ही चाललोय हे केशवराज मंदिर बघायला आणि हे माझे सहकारी. आम्ही एका ठिकाणी गाड्या पार्क केल्यात आणि चाललोय. हा बघा, झूम करा. हा अक्षय पहिल्यांदाच कोकणात आलाय, त्यामुळे आज फारच खुश आहे. तो 250 किलोमीटर गाडी चालवली पण त्याला काहीच झालं नाही. कोकणात यायचा जो आनंद आहे तो आज तो उपभोगतोय. अक्षय, कसं वाटलं गाडी चालू? एक नंबर ना. दापोलीचे रस्ते कसे वाटले? दोन्ही गाड्या चालू ना तोच. तर इथे बघितलं तर आपल्याला दिसते सगळी झाडी, घनदाट झाडीतून आपण चाललेलो आहोत आणि खालचा रस्ता जो आहे तो एकदमच ओबडधोबड आहे. कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या अस्तित्वात नाही आहेत. आम्हाला तर कळलं होतं की आपल्याला 150 पायऱ्या उतरून खाली जायचे. म्हणजे अजून पायऱ्या यायच्यात का? अरे यार, मला तर वाटलं 150 पायऱ्या यायची हेच चालायचे म्हणून. ओके ओके. पायऱ्या लागलेल्या आहेत आता आपल्याला. आपण आता उतरायला चालू केलेले आहे. जेवढं उतरायला सोपं जाते तेवढंच चढायला अवघड जाणार. आसूद गावामधून एक बांधीव रस्ता सुपारीच्या बागामधून थंड अशा हवेतून सुमारे 150 पायऱ्या उतरून आपल्याला खाली नदीपर्यंत घेऊन येतो. पूर्वी या नदीवर लाकडी चाकं होता. आता नदी ओलांडण्यासाठी पक्का पूल बांधलेला आहे. पूल ओलांडून परत सुमारे 250 पायऱ्या चढून आपण पोचतो केशवराजांच्या राईमध्ये. आणि हे माझ्याबरोबर वैभव सर. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटते. कोकणात येऊन मस्त वाटते. आता काय करताय तुम्ही? काय आता पायऱ्या उतरतोय आणि एवढ्याच पायऱ्या आपल्याला परत चढायच्या आहेत. हे बघा इकडे कसं जंगल आहे. ह्या पायऱ्या हां साधारणतः 150 पायऱ्या आपण उतरून खाली आलेलो आहे आता. आणि इथे आपल्याला पाणी दिसते. साधारणतः 10 मिनिट चालल्यानंतर आणि जवळपास 150 पायऱ्या उतरल्यानंतर आपण एका नदीजवळ पोहोचतो. नदीला स्वच्छ असे पाणी असते. बघा इथे नदी आपल्याला दिसते. आणि हा पलीकडे पूल दिसतो आपल्याला. हे पूल क्रॉस करून आपल्याला परत एक 150 पायऱ्या चढायच्या आहेत. तेव्हा किती स्वच्छ पाणी इथे.
इथे थोडा वेळ घालवल्यानंतर आता आपण नदीच्या पलीकडे जाऊन जवळपास 250 पायऱ्या चढणार आहोत. एवढ्या पायऱ्या सरांनी सांगितलं 250 पायऱ्या चढायच्या. नाही आता इथं चढताना जरा थोडा आहे, बाकी काय नाही झालं. हे बघा सुंदर सुंदर तिथं फोटो येतात. काही वेळ फोटोग्राफी केल्यानंतर आता आम्ही पायऱ्या चढायला चालू केलेल्या आहेत. या नदीच्या दुसऱ्या बाजूच्या पायऱ्या आहेत. इकडे पायऱ्या चढण्याचा एक वेगळाच आनंद असतो, कारण इथे उन्हाचा कसलाही त्रास होत नाही व आपण न दमता या पायऱ्या चढून वर जात असतो. मंदिराजवळ आल्यानंतर इथे एका ठिकाणी आपल्याला एक देवीचा फोटो दिसतो. तिथे दर्शन घेऊन आपण वर जातो. समोरच एक ताई थंडगार सरबत विकत आहेत. आम्ही थोडा सरबत घेऊन थोडे फ्रेश झालो. दोन कोकण देऊन 5.5. नाही ना सर, ही ट्रीट आहे ती तुकाराम सरांकडून आहे. फार चांगली सर आहे त्या. आम्हाला खूप आमचं भाग्य की ते सर आम्हाला लाभलेत आणि असेच आम्हाला मध्ये मध्ये काहीतरी पाजत असतात ते, म्हणजे लिंबू पाणी सरबत वगैरे असं काहीतरी देतात ते. तर आजची ही ट्रीप पण त्यांच्यातर्फे आहेत. एकदा तुकाराम सरांचं अभिनंदन सगळ्यांकडून. टाळ्या शिट्ट्या. येस. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता ही ट्रीट त्यांच्याकडून आहे. व्हिडिओ बंद झाल्यानंतर साठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे सगळे मित्रमंडळी खूपच आवडला तर लाईक करा. म्हणजे अगदी घसा कोरडा पडला होता त्यांचा. एकतर एकच बाटली आणली 8 लोकांनी मिळून, आणि ती बाटली पण इथं ठेवलेली आहे. ती नाही तिकडे, ती नाही. ओके. अक्षय तरणा भांड जमलाय थोडा. घामच नाही आला त्याला घामच नाही आहे का त्यात पाणी. आपल्याला समोर दिसतंय हेच मंदिर पाहण्यासाठी आपण जवळपास 150 पायऱ्या उतरलोय आणि नदी क्रॉस केल्यानंतर 250 पायऱ्या वर चढलेलो आहे. हेच ते मंदिर. आंबा, फणस आणि साग यांच्यामध्ये दगडी भिंतीच्या आत असे सुंदर असे हे मंदिर बांधलेले आहे. पुढे मंडप असून याच्या चारही बाजूला फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या समोरच मंदिराच्या वरून दगडी वायकेमधून आणलेले पाणी गोमुखातून बारमाही वाहत असते. हे पाणी अत्यंत थंड आणि सुमधुर असे असते. केशवराज मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ देखील आहे, जिथे शांतता आणि अध्यात्म यांचा अनुभव आपल्याला घेता येतो.
या मंदिराच्या शेजारीच एक गणपतीचे छोटे मंदिर आहे. तिथे सुद्धा आपल्याला काळ्या पाषाणातील गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. इथे जवळपास अशी झाडे आहेत आणि मंदिर हे खूप उंच असे एका टेकडीवर आहे आणि अशी गर्द झाडी आहे इथे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.